नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलाय रस्ते विकास पाणी पुरवठा योजनेचा आढावा। अतिक्रमण हटावमुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। तर महिलांना भाजल्याने आलेली विद्रुपता, व्रण, जखमा, आखडलेले सांधे व अन्य व्यंग घालवण्यासाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन। लाभ घेण्याचं डॉक्टर रमाकांत बेंबडे यांचं आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। शहरात रस्ते विकास पाणी पुरवठा वितरणाचं सुसूत्रीकरण, सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्यांना मोफत घरं देणं याबाबत महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरं देण्यात येईल, त्यासाठी म्हाडाकडून घरे मिळण्याची प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यंत्रणेस दिलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील मोकळे झालेल्या रस्त्याचा विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडा तसेच शहराची पाणी पुरवठा व्यवस्था याबाबत सादरीकरण उपमुख्यमंत्री यांच्या समोर करण्यात आलंय। तसेच दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजना, सांडपाणी प्रक्रिया इत्यादींबाबत आढावा घेण्यात आला। शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या लोकांना मोफत घरे देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत। 150 घरे म्हाडाकडून मिळणार असून त्यासाठी 24 कोटी रुपये निधी लागणार आहे। तसेच विविध आवास योजनांमधूनही नागरिकांना घरे उपलब्ध करून द्यावीत। तसेच उद्योग वाढीमुळे येणाऱ्या कामगार कर्मचारी वर्गाला परवडतील अशा घराच्या निर्मितीचा प्रस्ताव राबवावा अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्यात। हॉटेल रामा येथे आयोजित बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर, आमदार रमेश बोरणारे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधिकारी संभाजीराव अडकुने, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट उपस्थित होते। इथला निजामी मराठा सत्तेत आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावायचं असून निजामी मराठा सर्वच पक्षांमध्ये आहेत असा आरोप ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लावला असून भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले असल्याचंही ते म्हणाले। ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळी म्हणालो होतो की कायद्याला धरून, संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही। अगोदरही आम्ही असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे। या दोघांना एकत्र करता येणार नाही आणि तो आता माझ्या अंदाजानं याच मुंबई बेंच, औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशिप मार्ला पार्ले आणि लॉर्डशिप बगा या दोघांचं असणारं जजमेंट आहे, डिव्हिजन बेंचचं जजमेंट। त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का। तेव्हा निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही। या निर्णयावरती अपील सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये तसूभरही बदल केला नाही आणि सर्व मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही हा जो निर्णय होता हायकोर्टाचा
त्याला त्यांनी असताना शिक्कामोर्तब केला, अशी असणारी परिस्थिती आहे. माझा इथे असणारा आता नाही, मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे, या निजामी मराठ्याला, आणि तो सत्तेमध्ये बसलेला आहे, त्याला रयतेतला मराठा, गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावत. त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत, त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला. हे निजामी आमदार आहेत, निजामी खासदार आहेत, त्यांना पक्ष ते विसरतात. आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज याच्यात भांडणं लावण्याची, ती संधी काही ते सोडत नाहीत. आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे की सर्वच मराठा ओबीसी आहे, सर्वच मराठा कुणबी आहेत, अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय. आणि आमच्या 27% आम्ही मतदान द्या, आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले. नीति आयोग, भारत सरकार शासन मान्य कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष्य फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमी संचलित जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार प्रणीत उद्योजकता विकास कार्यशाळा व रोजगार मेळाव्याचं आयोजन जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आलं होतं. याचा लाभ शेकडो महिलांनी घेतलाय. नीति आयोग, भारत सरकार शासन मान्य कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष्य फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमी संचलित जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार प्रणीत उद्योजकता विकास कार्यशाळा व रोजगार मेळाव्याचं आयोजन जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे, जनसेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंजली देशमुख, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्षा सुनीता मोडक, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती सुनील फुलारे, सबसिडी अधिकारी अनिता बोरसे, संस्थापक अध्यक्ष धनलक्ष्मी इंडस्ट्रीज अँड मार्केटिंगचे संजय बगे, मशिनरी व डीआरपी सबसिडीचे संजय निर्मळ, एचडीएफसी बँकेचे मॅनेजर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला. भारत सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या लघु उद्योजकीय मशिनरीबाबत, सबसिडीबाबत, बँक लोन प्रोसेसबाबत मार्गदर्शन केलं. जनसेवा फाउंडेशन महिलांना स्वावलंबी बनवण्याकरता विविध रोजगार मेळावा व कार्यशाळेचं आयोजन जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे व संस्थापक उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतं. यावेळी उद्योजकता विकास कार्यशाळा व रोजगार मेळाव्याला दत्तात्रय चव्हाण, लक्ष्मण बहिर, ज्ञानेश्वर सहज, किरण पन्हाळे, हर्षद जाधव, शुभांगी जाधव, प्रीती मोरे, अंजली दळवी, सुनीताताई अहिरे व जनसेवा फाउंडेशनचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने प्राध्यापक निलेश सोनवणे यांचा सत्कार नव उद्योजकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं जनसेवा फाउंडेशन प्रमुख पदाधिकारी लक्ष्मण बहिर यांनी आभार मानलं. शहर परिसरातील महिलांना नव्याने उद्योग उभारायचे असतील तर त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांच्या मार्फत करण्यात आलंय. भरपूर सक्षम आहे. कोणाला 5 लाख पाहिजे असेल, कोणाला 10 लाख पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा तो बिझनेस आपण करणार आहे. पण आता आपण 1 लाख 2 लाखाची गोष्ट करू, त्याच्यावरती तुम्ही काय तो व्यवसाय करतील तो करा, नाही तर आम्ही तो करू. तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आता मी बँकेला विनंती करतो की त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा, सगळ्यात महत्वाचा जो बँक आहे या गोष्टीचा विचार करून आणि त्यांनी कशा पद्धतीने लोन वाटलं पाहिजे, लोनचा उपयोग कसा होईल
ते सगळं आपल्याला समजून सांगावं. मी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ताईंना सगळ्यांना समजून सांगा. नमस्कार. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेले मागील 8 महिने महिला उद्योजकता विकास हा भारत सरकार प्रणीत हा जो कार्यशाळा आहे पूर्ण महाराष्ट्रात राबवल्या जाते आहे. तर खऱ्या अर्थाने मराठवाड्याने ह्या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घेतलेला आहे आणि जनसेवा फाउंडेशन ही गेले अनेक वर्ष विविध याच्या उद्दिष्टांवरती काम करते आहे आणि तो एक उद्दिष्ट म्हणजे महिला सबलीकरण. त्या महिला सबलीकरणावरती गेल्या 2 महिन्यापासून आज 50-50च्या भारत सरकारच्या ज्या योजना आहेत 50 महिलांमध्ये डिव्हाइड करून त्या आपण करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आजचा उद्दिष्ट आज अतिशय आनंद होतो आहे की आज इकडे कोण कोण आलेला आहे. पहिलं तर आम्ही महिलांनी रोजगार कसा करावा, बँकिंगमधून त्यांनी लोन कसं आणावं आणि त्यांना सबसिडी कशी मिळावी यासाठी भारत सरकारकडनं ट्रेनिंग देण्यात आलं होतं 3 दिवसासाठी. त्यानंतर त्यांना बिझनेस समजला आणि प्रत्येकाला उद्योजक बनायचं आहे असं जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचलं तर जनसेवा संस्थेने आज तब्बल 300 ते 350 महिलांचा परत रोजगार मेळावा घेऊन त्यामध्ये प्रत्येक महिलेला बँकिंग क्षेत्रातून कर्ज कसं मिळणार, त्यानंतर त्यांना सबसिडी कशी मिळणार, बँक सबसिडी झाल्यानंतर ते मशीन त्यांच्या घरामध्ये कसं लागणार, म्हणजे कुठलाही उद्योग असेल मशीन किंवा कुठलाही उद्योग असेल तर त्या उद्योगाच्या धारणेतनं तो त्यांचा स्वयंरोजगार घडणार आहे. त्या उद्दिष्टातनं आपण नवरात्रीमध्ये एक साधारणतः नवरात्राचे 10 दिवस असतात आणि त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने नवरात्रामध्ये वेगवेगळ्या प्रतीने महिलांचा सन्मान ठेवत असतो, देव्यांचा सन्मान ठेवत असतो. त्या उद्देशाने जनसेवा फाउंडेशनने एक पाऊल रोजगाराचं पुढे उचललं आहे आणि आज त्या 10 दिवसामध्ये एक दिवस ठरवून या महिलांना खऱ्या अर्थाने रोजगार विमुख आम्ही करणार आहोत. प्रत्येकाच्या घरात रोजगार देण्याची आमची संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये 1100 रोजगार आहे. त्यापैकी प्रत्येक रोजगार ज्या महिलेला आवडेल त्या उद्देशाने आम्ही आज बँकिंग क्षेत्र, सबसिडी क्षेत्र, सकाळ, पेपर न्यूजवाले सगळेच सामील होते आणि याच्यामधून जनसेवा आज खऱ्या अर्थाने सफल झालेली आहे. कल्याणी संस्था लक्ष फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन प्रत्येक नवीन येणाऱ्या जिचा उद्योग नाही आहे समजा तिने आधी काढलेला नाही आहे किंवा जी महिला करत आहे तिच्या बिझनेससाठी कशी सबसिडी आणि लोन मिळेल, नवीन महिलांना समजा शिलाई मशीन घ्यायचं आहे, पापड मशीन घ्यायचं आहे, वेपर्स मशीन घ्यायचं आहे, अशा अनेक प्रकारच्या बिझनेससाठी आम्ही प्रथमतः त्यांचा फॉर्म भरून घेणार, त्या सबसिडी फॉर्म भरून घेणार, बँकेचा फॉर्म भरून घेणार आणि त्यानंतर बँकेपर्यंत पोचवायला आपण मदत करणार. कुठले कागदपत्र लागतात, त्यांना कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो आणि ते मशीनीची काय किंमत असेल, त्याच्यावरती सबसिडी किती मिळेल असं पूर्ण त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांचा बिझनेस त्यांच्या जागेवर स्टेबल होईपर्यंत जनसेवा फाउंडेशन आणि कल्याणी संस्था लक्ष फाउंडेशन मदत करणार आहे. त्यासाठी निलेश सोनवणे सरांचे, सुरेश सोनवणे सरांचे, त्यानंतर अंजली मॅडमचे आणि लक्ष फाउंडेशनचे संस्थापक अशा अनेकांचे मी आभार मानते की आज जर हा उद्योग उभा राहतो आहे आणि हा उद्योग उभा राहिलेला आहे तर आपण ह्या सर्वस्वी रोजगारभिमुख आपण महिला करणार आहोत. तर खरंच मला अतिशय आनंद होणार आहे. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग.
BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो
सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए, एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है। और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते हैं पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है। और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड बाय। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। गेल्या अनेक वर्षांपासून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व खेळांच्या पंचांना दिले जाणारे मानधनात वाढ करण्यासाठी तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना मनपात नोकरीत घेण्यासाठी मागणी केली जात होती। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या दोन्ही मागण्या मान्य करून पंचांच्या मानधन वाढ केले आहे। तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सागर मगरे यांना मनपात नोकरी देण्याचे आदेश देखील दिले आहेत। ज्या गोष्टी महानगरपालिकेचा अखत्यारीत्या आहे, ॲज ए प्रशासक म्हणून ज्या ठिकाणी पॉलिसी डिसिजन्स घेणे किंवा आपल्या पुढील एक खेळ संस्कृतीकडे परत वळवणे आणि आता शहरामध्ये जे मोठे इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, मग त्या इन्व्हेस्टमेंट्स आल्यानंतर तेवढंच रेक्रेशनल फॅसिलिटीज आणि स्पोर्टिंग फॅसिलिटीज उपलब्ध करून देणे आणि आपल्याकडे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं सेंटरही आहे, त्यासोबत विभागीय क्रीडा संकुलही आहे आणि स्पोर्टमध्ये काम करणे काही सोपी नाही आहे। सर्व लोकांना चांगल्या गोष्टी पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये कोणी पैसे द्यायची इच्छा नाही। बट इफ यू मेंटेन इट वेल आणि तुम्ही खूप चांगलं जर ठेवल्या, मग लोक पैसे देण्यासाठी काही मागे पुढे बघत नाही। आणि कुणासाठी गोरगरीब अमीर, हम ये भाषा बात ही नहीं करते। गरीब अमीर का गरीब है तेरा नसीब है। किती सारे गरीब है रस्त्यावर पळून पळून ऑलिम्पिक मेडल पर्यंत पोहोचलेले आहेत। केन्या के अमीर देश है। मैं अमीर गरीबी की बात नहीं करूँ, इच्छा शक्ति है तो उसके लिए सपोर्ट करने वाले बहुत सारे लोग रहते हैं। नाही मी खूप चांगलं करून ठेवलं परंतु कोणीच येत नाही, कोणीच येत नाही म्हणजे दॅट मीन्स दॅट वी आर फेल्ड। त्यामुळे मी अमीर गरिबीच्या पेक्षा एखादा खेळाडू खूप मेहनत करतोय आणि मेहनत करून त्याच्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाची आहेत: अफोर्डेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि क्वालिटी। अजिंठा वेरूळ औरंगाबाद बौद्ध लेणीमध्ये पाणी गळती व स्फोटकामुळे लेण्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय। तातडीने उपाययोजना करण्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांच्या वतीने भारतीय पुरातत्व विभाग अधीक्षक शिवकुमार भगत व निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांना निवेदन सादर करण्यात आलंय। महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ आणि बौद्ध लेण्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याबाबत आज अधीक्षक साहेब भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं आणि मागण्या करण्यात आल्या की या जगप्रसिद्ध लेण्या आहेत, अजिंठा लेणी झालं, वेरूळ लेणी आणि बौद्ध लेण्या यांचं अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाचं जे पाणी आहे ते लेण्यांमध्ये झिरपत असून त्या लेण्यांमध्ये जे शिल्प आहेत, ज्या चित्रकला आहेत त्याचं अस्तित्व हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्याकडे
प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आम्ही करत आहोत. कारण यापूर्वीसुद्धा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने या भारतीय पुरातत्व विभागाला निवेदन दिलं होतं आणि मागण्या केल्या होत्या की आपण लेण्यांचं संवर्धन करावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं. परंतु यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. तसेच औरंगाबाद लेण्यांच्या पायथ्याशी स्फोटक पदार्थ आणून त्या ठिकाणी स्फोट घडवण्यात येत आहे. त्यामुळं लेण्यांना हादरे बसून त्या लेण्याचं अस्तित्वसुद्धा धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा अधीक्षक साहेब भगत साहेबांना मागणी केलेली आहे की आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या लेण्यांचं संवर्धन करावं आणि यापुढे औरंगाबाद येथील लेण्या कशा सुरक्षित राहतील यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या घेऊन मी आणि अमोल पट्टेकर आम्ही आत्ताच साहेबांना भेटून निवेदन सादर केलं आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हा विषय आम्ही गांभीर्याने घेऊ आणि याकडे लक्ष देऊ आणि आपण केलेल्या मागण्या तातडीने पूर्ण करू, असं त्यांनी मला आत्ता आश्वासन दिलं आहे. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी सांज घुगे ही विवेकानंद युवा वक्ता ठरली असून त्यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवल थोरात यांनी तिचं कौतुक करत तिला अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलंय. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई असोसिएशन आणि शहरातील विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विवेकानंद युवा वक्ता 2025-26 या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या सांज घुगे या BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. रुपये 5,001 रोख प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच एक ग्रंथ असे या बक्षिसाचं स्वरूप आहे. भारतीय बँकिंग व्यवस्था ही निव्वळ फायद्यासाठी की सामाजिक फायद्यासाठी हा तिचा वक्तृत्वाचा विषय होता. बँक राष्ट्रीयकरणापासून ते खासगीकरणापर्यंत बँकिंग व्यवस्थेतील बदल आणि बँकेने निर्माण केलेले सामाजिक लाभ तिने आपल्या भाषणात मांडले. यासोबतच बँकांनी पुढील जोखीम ओळखून सामाजिक फायद्यासाठी कसं काम करता येईल हे अतिशय समतोल पद्धतीने आणि प्रभावीपणे स्पष्ट केलं. या स्पर्धेसाठी तिला अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर युगंधरा टोपरे यांनी मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवल थोरात यांनी सांजचं मनापासून कौतुक केलं. तसेच अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रसाद पुरेकर तसेच विभागातील डॉक्टर वैशाली देशमुख आणि कार्यालयाचे अधीक्षक श्री अशोक कुलकर्णी हे सत्कार प्रसंगी उपस्थित होते. त्यांनीही सांज घुगे हिचं अभिनंदन केलं. या स्पर्धेमध्ये राजीन पद्म BA तृतीय वर्ष आणि सिद्धता गजधने BA द्वितीय वर्ष यांनीही अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. युवा वक्ता वक्तृत्व स्पर्धा 2025-26 ची ही कॉम्पिटिशन झाली होती इन कोलॅबोरेशन विथ द बँक ऑफ महाराष्ट्र अँड विवेकानंद कॉलेज. तर तिथे मी पार्टिसिपेट केलं होतं अंडर द गायडन्स ऑफ माय इकॉनॉमिक्स टीचर प्रोफेसर डॉक्टर युगंधरा टोपरे मॅम. आणि माझा जो टॉपिक आम्ही चूज केलेला होता तो होता इंडियन बँकिंग सेक्टर फॉर पब्लिक बेनिफिट ऑर इट्स ओन नेट बेनिफिट. तर याच्यावरती मी एक 7 मिनिट्सचं स्पीच दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राइज भेटला. थँक्यू. विविध कारणाने भाजलेल्या चेहऱ्यावरती आलेली विद्रुपता, व्रण, जखमा, आखडलेले सांधे व अन्य व्यंगांवरती महिलांनी मात मिळवून पुन्हा त्यांना त्यांचं उर्वरित जीवन सुखकर होण्यासाठी बेंबडे हॉस्पिटल व रिकन्सल्टिंग वुमन इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या विद्यमाने 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान महिलांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शस्त्रक्रिया बऱ्याच महागड्या असल्यामुळे गरज असताना सुद्धा बऱ्याच महिला रुग्णांना या शस्त्रक्रिया करण्यात येत नाही. त्यासाठी ज्या महिलांना अशा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन बेंबडे हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर रमाकांत बेंबडे यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर रमाकांत बेंबडे, प्लास्टिक आणि बर्न्स सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण महिलांसाठी त्यांच्या व्यंगासाठी विशेष मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलेलं आहे. दिनांक 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत ह्या मोफत सर्जरी सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी केल्या जातील. या सर्जरीची विशेषता ही अशी आहे की ज्या महिलांना किंवा मुलींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काम करत असताना अडचणी येणारे जे व्यंग आहेत, मुख्यतः भाजलेल्या जखमामध्ये किंवा भाजलेल्या व्रणामुळे झालेले व्यंग किंवा अपघातामुळे झालेले व्यंग किंवा कुठल्या इन्फेक्शन जंतुसंसर्गामुळे झालेले व्यंग, याच्यावर आपण याच्यामध्ये मोफत सर्जरी करणार आहेत. तर त्यांचं स्क्रीनिंग सध्या चालू आहे बेंबडे हॉस्पिटलमध्ये. हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे 8805013088 हा नंबर आहे.
किंवा 8888125588 ह्या नंबरवर तुम्ही फोन करून यावं. तसं दररोजच त्याचं स्क्रीनिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांची तपासण्या करून त्यांच्या कुठल्या व्यंगावर सर्जरी करता येईल हे आम्ही रजिस्टर करून त्यांना त्या डेट्सप्रमाणे आम्ही बोलवत आहे. ह्या सर्जरीसाठी युरोपियन ऑर्गनायझेशन आहे रिकन्स्ट्रक्टिंग वुमेन इंटरनॅशनल, जे महिलांच्या व्यंगासाठी प्लास्टिक सर्जरीचे जगभर शिबिर घेते ज्या ठिकाणी आवश्यक आहे. तर अशा ह्या संस्थेचा हा सहभाग आणि बेम्बडे हॉस्पिटलचा सहभाग दोघांच्या संयुक्त मदतीने हा 7वा फ्री प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केलेला आहे. यामध्ये पेशंटचे सर्व उपचार, त्याचे औषधोपचार, सर्जरी, हॉस्पिटलायझेशन हे सर्व पूर्णपणे मोफत केलं जाईल. आणि याच्यामध्ये वयाच्या 1 दिवसापासूनच्या मुली ते वरचं वयाचं काही लिमिट नाही आहे. सर्व महिला यासाठी इलिजिबल आहेत आणि भारतातल्या कुठल्याही भागातून आलेल्या पेशंट्सना आपण इथे मोफत शस्त्रक्रिया करतो. सर, काही व्यंगत्रास मुलींचं जे जसं लग्न करत नाही, काही अडथळे येतात, त्यासाठी तुम्ही काय? हां, चांगला प्रश्न आहे. आमच्या या मोफत प्लास्टिक शिबिरामध्ये ज्या मुली अनमॅरिड आहेत, त्यांच्या लग्नामध्ये ह्या व्यंगामुळे अडचणी येते, त्यांना आम्ही प्राधान्य देतो आणि त्यांचं व्यंग दूर करून त्यांच्या लग्नासाठी जो काही अडथळा आहे तो आपण दूर करायचा प्रयत्न करतो. काही महिला आहेत त्यांच्या व्यंगामुळं त्यांना म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, त्या माहेरीच राहतात, सासरी जात नाहीत. व्यंग असल्यामुळं त्यांना तिथे म्हणजे एवढं स्वागत केलं जात नाही. तर अशा महिलांचे सुद्धा व्यंग आम्ही दूर करतो, जेणेकरून त्या पुन्हा त्यांचं जे काही नॉर्मल रुटीन काम आहे ते करू शकतील आणि त्यांच्या सासरी सुखाने राहू शकतील. सर, शस्त्रक्रिया करण्यासाठी आई वडील किंवा हे बघा, म्हणजे भाजलेल्या रुग्णाचं सगळ्यात पहिलं असतं की त्यांना आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करणे. परंतु हे रुग्ण वाचल्यानंतर त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी जे काही शारीरिक व्यंग तयार होतात त्या भाजलेल्या व्रणामुळं, तर त्याच्यासाठी सुद्धा सर्जरी करणं फार आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही त्यांना जिवंत राहण्यासाठी, जीवदान देण्यासाठी जे काही उपचार घेतले त्याचा पूर्णपणे उपयोग होत नाही, कारण ते निग्लेक्टेड राहतात. त्यांचं व्यंग असल्यामुळं ते स्वतः काही काम करू शकत नाहीत, त्यामुळे ते स्वावलंबी पण राहत नाहीत. तर त्यासाठी म्हणजे हे खूप चांगली संधी आहे की दरवर्षी इथे अशा व्यंगावर मोफत सर्जरी होते. सामाजिक क्षेत्रामध्ये बेम्बडे हॉस्पिटल नेहमी अग्रेसर असतं, तर ह्या योजना किंवा ही जी स्कीम चालू आहे किती वर्षापासून आपण करता? ही आपण 2013 पासून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करत आहे. आपण 2013 नंतर आपण 2015ला केलं, नंतर 17, 18, 19, नंतर कोविडच्या दरम्यान हे बंद होतं, नंतर 2023ला केली आणि 23 नंतर आता हे 2025ला होतं. तर साधारणतः 300पेक्षा जास्त पेशंटचं आम्ही सर्जरीज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि एका सर्जरीला साधारणतः 1 लाख रुपये खर्च येतो. तर आम्ही 50 ते 60 सर्जरी याच्या दरम्यान करतो. म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पेशंटला याचा पूर्ण लाभ होतो आणि ही आमची कळकळीची विनंती आहे की याचा योग्य लाभ संधीचा रुग्णांनी घ्यावा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलाय रस्ते विकास पाणी पुरवठा योजनेचा आढावा. अतिक्रमण हटावमुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. तर महिलांना भाजल्याने आलेली विद्रुपता, व्रण, जखमा, आखडलेले सांधे व अन्य व्यंग घालवण्यासाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन. लाभ घेण्याचं डॉक्टर रमाकांत बेम्बडे यांचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.